नमस्ते, मी आहे तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता. तर आज आमच्या काजलच्या मम्मीचा वाढदिवस, त्यामुळे दिवसभर तर काहीच ठरलं नव्हतं. काजल आल्यावर काय करणार होते मला माहिती नव्हतं, पण अचानक आमचा असा मस्त प्रोग्राम होईल असं कधी वाटलं पण नव्हतं स्वप्नात. आणि काजल आणि प्रेम आणि दियानी मिळून त्यांच्या मम्मीला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. नंतर मी पण मग काजल आल्यानंतर बोलले माझ्यातर्फे एक मम्मीला ड्रेस घे आणि ठीक आहे माझ्याकडून हॅपी बड्डे टू यू सांग. मग नंतर काजल गेली घरी वाटतं आणि त्यांचा काय अचानक प्रोग्राम ठरला मम्मीला सरप्राईज पार्टी द्यायचा. आणि मग नंतर मला फोन आला, बोलले की तुम्हाला बोलवलं आहे. मला पण बरं वाटलं, माझ्याशिवाय काजलची मम्मी कुठे जात नाही. आणि मी तयार झाले. मग नंतर काजलच्या मम्मीचा आग्रहच होता म्हणून. आणि मग नंतर आले माझे मिस्टर. आता मिस्टर आले त्यामुळे काजलला आणि प्रेमला वाटलं ठीक आहे चला सगळेच जाऊया. आणि मग नंतर आम्ही ट्रेननी मस्त मजा करून जायचा प्रोग्राम ठरलेला. पण आता प्रेमचे पप्पा आल्यावर सगळे सूत्र पप्पांच्या हातात गेले आणि अचानक पप्पांचा मूड झाला. आणि मग नंतर प्रेमच्या पप्पांनी सांगितलं की चला कारमध्ये जाऊया, ट्रेनमध्ये सगळे कशाला जायचं, वाशी खूप लांब आहे. मग नंतर ठरलं आम्ही कारमध्ये सगळे परिवार, काजलची मम्मी, भाऊ बहीण आणि पप्पा आणि मी आणि प्रेमचे पप्पा असे आम्ही कारमध्ये गेलो. आणि काजल आणि प्रेम स्कूटीवर आले. आणि नंतर राज पण आला. मग राज त्याच्या बाईकवर आला. शेजल येऊ नाही शकली म्हणून राज एकटाच आला होता. आणि मग नंतर असं आम्ही निघालो. नंतर मला कळलं का खूपच लांब वाशी आहे, कशी काय ही दोन माझी मुलं येतील. पण नंतर लक्षात आलं तरुण खून त्यामध्ये काही वाटत नाही, लांबचा प्रवास स्कूटी किंवा बाईक. आम्हीही तरुण होतो तेव्हा हेच केलं, कधी कोणाचं ऐकलं नाही. आता मुलंही तसंच करतात त्यामुळे थोडं आपण समजून घ्यायला पाहिजे. तरुण मुलांना काही वाटत नाही. मला ठीक आहे आई म्हणून आम्हाला काळजी वाटत होती. मग नंतर कारमध्ये थोडंसं चेष्टा मस्ती मजाक करत आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो होतो. कारण पहिली आमची जी एकत्र येण्याची वेळ होती ती 31st, त्याच्यानंतर हे बड्डेच्या निमित्ताने इथे आलो. आणि हे बार्बेक्यू काय म्हणतात ते मला खायचं होतं. खूप दिवसांची इच्छा माझी पूर्ण झाली. कारण काजलचा व्हिडिओ बघितला होता तेव्हापासून मला इच्छा होती बार्बेक्यू खायची आणि ती आज माझी इच्छा पूर्ण झाली. त्यामुळं मी काजलचे, प्रेमचे आणि प्रेमच्या पप्पांचे नाही पण प्रेमचे आभार मानले. कारण त्यांच्यामुळं मुलांमुळं आम्ही मोठी माणसं एकत्र येतो आणि माहोल कसा आनंदीमय होतो. आणि नंतर इथे आल्यावर मन तर एकदमच प्रसन्न झालं. खूपच छान होतं ते हॉटेल. खूप व्हरायटी होत्या, इतक्या व्हरायटी होत्या. बुफे जेवण होतं आणि काय आठवतच नाही काय पदार्थ खाल्ले आणि काहीच आठवत नाही. पण मस्त वाटलं. इतक्या व्हरायटी पाहूनच मन भरलेलं. हे जे बुफे पद्धत आहे ती ना म्हणजे जे खाणारी लोकं आहेत ना त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे. पण जे कमी खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हॉटेलवाल्यांचा फायदा आहे. कारण 800 रुपये पर माणसाचे आणि भरपेट खायचं म्हटलं तरी आमच्यासारखी नाजूक माणसं नाही खाऊ शकत ना. काय ह्या हॉटेलचं नाव ॲप्स काय हॉटेलचं नाव आहे काय माहिती. ॲप्स छान क्वालिटी मस्त होती. सर्विंग छान केलं. जेवण पण टेस्टी होतं. लोकं पण छान होती आणि मस्त वाटलं एकदम. काजलच्या मम्मीचा वाढदिवस मस्त साजरा केला आम्ही. सगळे खुश होतो. एक आमची नवीन फॅमिली, नवीन मस्त वाटलं. म्हणजे छान आहे. म्हणजे काजलचे पप्पा मम्मी पण सेम आमच्यासारखेच आम्हाला भेटले. काजलची मम्मी तर बघा आम्ही दोघी असं समधी वाटतच नाही. मला तर सारखं असंच वाटतं की मागच्या जन्मीचा आम्ही दोघी बहिणी तर नसेल ना. कारण आपली जी नाती आहेत ना ती अशीच मागच्या जन्मीची त्याच्या मागच्या जन्मीची कार्मिक आपले पूर्ण करण्यासाठी आपण इथल्या इथंच नाती फक्त चेंज करून आपण जवळच असतो. आपले सोलमेट जवळच, कधी बहीण बनून येतो, कधी काकी बनून येतो, कधी आई बनून येतो. असंच उलटं सुलटं काहीतरी बनून पण जन्मजन्मी आपण एकमेकामध्ये आपल्या अवतीभोवती फिरत असतो. पण आपण हे नातेवाईकच असतो. नाती ही जुळल्यानंतर कळतात का हे आपले काहीतरी मागच्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत.
ह्याच्या आधी आपण अनोळखी असतो, पण नंतर जुळल्यावर कळतं. पण आपण काहीतरी संबंध असतो. पण ह्या काजलच्या मम्मीच्या रूपात मला एक नवीन बहीण भेटली. सेम ती माझ्यासारखीच वाटते. हसते बिसते, भोळी, हसमुख आणि छान आहे फॅमिली. मस्त भेटली फॅमिली. त्यामुळे जरा ये क्या है काजल? जगण्यात जीवनात जरा माझ्या आनंदाचे क्षण यायला लागलेले आहेत. मस्त सब वाटतं. स्टार्टर ही है ना? आणि पहिल्यांदा असं वाटतच नाही, म्हणजे मला तरी वाटतं कुठल्या आपल्या भारतात तरी क्वचितच कमी असतील असे समधन समधी बर्थडे गर्ल खाओ. एकदम बहिणीसारखे गळ्यात गळा घालून ये चेष्टा मैं मस्करी कैमरामैन बीच में ही बैठा है, उधर बैठना celebration चाहिए था. किंवा भेटणं, गाठी भेटी, बोलणं, गप्पा होत असते. कोई तो फोटो नहीं ले रहे तो मैं ही ले रही हूँ ना. असं प्रत्येक फॅमिलीत असे कमीच क्या आहे भारतामध्ये ये? दिसतात. कारण सासू सून तरी मला नाही वाटत अजून तरी तळ्याला नातं मका आहे का? असं क्वचितच दिसतो आपल्याला. नाहीच म्हणा, दुर्मिळच आहे. आता मला असं वाटतच नाही मी सासू आहे म्हणून. मला असं वाटतं मी मैत्रीणच आहे किंवा मी आई आहे असं वाटतं. ही आम्ही दोघी मैत्रिणी आहोत, काजलची मम्मी किंवा मी तिची बहीण आहे असंच वाटतं. काय माहिती, असंच पाहिजे खरं म्हणजे. सगळीच जर नाती अशीच राहिली फुलली तर वाद हे होणारच नाही, है ना. नवीन जनरेशन, पाठीमागचं जनरेशन असं थोडंसं ॲडजस्टमेंट मिळून मिसळून राहिलं तरच गोडवा आहे त्या जगण्यामध्ये ना. आणि जेव्हा मिळतील तेव्हा क्षण आनंदाने सेलिब्रेट करणं, नाही भेटलं तर इट्स ओके म्हणणं. आता हे माझे सेलिब्रेशन खूप म्हणजे खूप झालेले आहेत. त्यामुळे मला मिळालं काय नाही मिळालं काय मस्त वाटतं, ठीक वाटतं, इट्स ओके वाटतं. आता त्यांच्या पप्पांचा कधी मूड झाला तर सोने पे सुहागा, नाही झाला तर इट्स ओके. कोणाचाही आता कसं आमचं दिवस गेले, आम्ही एन्जॉय करून झाले, आमचे दिवस गेले. आता आम्ही शांततेच्या वाटेवर निघालेलो आहेत. पण म्हणतात ना, म्हणून तर मुलं पाहिजेत, नाती पाहिजेत, नातवंड पाहिजेत, त्यांनी पुन्हा नवीन उत्साह येतो. तर कसा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.